छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज महानगरातील टेकडी गल्ली परिसरात शब्बो नावाची 7 वर्षाची शेळी सध्या कुतूहलाचा विषय ठरली आहे. मालकाच्या दाव्यानुसार गेल्या 7 वर्षापासून शब्बोला पिल्लू झालेलं नसतानाही ती गेल्या 2 वर्षापासून दररोज 1.5 ते 2 लिटर दूध देते. शेख दाम्पत्यानं शब्बोला अगदी लहानपणापासून मुलीप्रमाणे सांभाळलं. तिच्या जन्मानंतर अवघ्या 10व्या दिवशी तिच्या आईच्या आजारानं मृत्यू झाला होता. त्यानंतर कुटुंबानं तिची विशेष काळजी घेतली. मालकाच्या म्हणण्यानुसार सुरुवातीला शब्बोकडून 2 ते 3 लिटर दूध मिळालं होतं. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तिची तपासणीही करण्यात आली असल्याचं ते सांगतात. सध्या सकाळी साधारण 1 ते 1.5 लिटर आणि संध्याकाळी अर्धा ते पाऊण लिटर दूध मिळत असल्याचा दावा आहे. या अनोख्या घटनेची शास्त्रीय तपासणी होणं आवश्यक असून शब्बोला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होतीये. टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड यांचा रिपोर्ट. सध्या आपण आहोत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज या गावामध्ये आणि वाळूज या ठिकाणी एक टेकडी गल्ली म्हणून या ठिकाणी आपण आहोत आणि खरोखर कुतूहलाचा विषय आहे. या ठिकाणी एक शब्बू नावाची, तिचं नाव आहे शब्बू नावाची एक शेळी आहे आणि ती या ठिकाणी आमचे मित्र जलाल भाई या इकडं ते आहे त्या बकरीचे मालक. भाभी आपलं नाव काय? आसिफा बी. अच्छा, ही किती वर्षापासून शेळी आपल्याकडं? 7 वर्षापासून. अरे बाप. आणि तिला बाकी बकरं वगैरे काही? कुछ भी नहीं. काहीच नाही. जल्ली पण नाही. अरे बाबा. आणि मग आता हिचं उत्पन्न मध्ये कसं, आता तुम्ही हिचं सांगू पण कसं करता मग घरी सांभाळता कसं हिला? वो उसको ये रोटी खाती हूँ छूट के, दाल में भाजी में काय में. चुरून रोटी खाते? हाँ. बाकी दूसरा चारा वगैरे? चारा कुछ नहीं खाती, थोड़ा बहुत खाई तो कहीं नहीं, तो ये खाना है उसका. रोटीच खाते? तिचे असे काय दूध वगैरे काही देते का? दूध देती ना वो, 1-1.5 लिटर रोज का दूध देती. म्हणजे बिगड़ जाने की. ती जणली नाही नहीं आणि दूध देते. हाँ. पहा, एक कमाल आहे. म्हणजे जणलेली नाही तरी दूध नहीं देते. जनी नहीं कभी जिंदगी. किती वर्षापासून? 7 साल हो गए. 7 वर्ष झाले. हाँ. आणि तिला म्हणजे आई वगैरे तिची? उसकी माँ थी तो उसकी तबीयत खराब हो गई, मर गई. 10 दिन की थी वो. ही 10 दिवसाची हाँ, होती. 10 दिन की थी. 10 दिवसाची असताना तिची आई मर गई. मेली आणि नंतर तिचा तुम्ही लहान लेकरासारखा सांभाळ केला. तिचे असे काय काय गुण आहेत घरामध्ये की ती तुम्ही तिचे असे घेण्यासारखे लहान लेकरासारखे कसं पालन करता घरात तिचं तुम्ही? पूरे गुण है उसके, मतलब इंसान के गुण पूरे उसमें. खाने पीने की जा चीज बराबर वाजा के मुंह से खाइसती तो होना उसको. पानी पीने का ड्राम के पास जाके ऊपर वो ढक्कन करती, मतलब पानी होना उसको पूरा हमको बताती. तुमचं पूर्ण नाव काय? आसिफा बी. आसिफा बी. आपण तिची देखरेख दोघं जण करता ना? हाँ. जलाल भाई या पुढे या. काय काय वाटतं काय तुम्हाला तुमच्या बकरीबद्दल काय इस वाटतं? सोने को उसको पलंग. तिच्या वाचून तुमचा जीव लागत नाही भाऊ? नहीं नहीं. हा. या ठिकाणी त्यांचे शेजारी आहेत, ग्रामपंचायतचे माजी ग्रामपंचायत सदस्य. चाचू, काय सांगू शकता या बकरीच्या बाबत तुम्ही? आणि ही बकरी पाहून सगळे लोक अचंबित आहे. ही बकरी आहे कशी? आम्हाला तर मागच्या महिन्यात माहिती झाली अशी जी बकरी आपल्या गावात, कारण ते घरातून बाहेर निघतच नाही. नाही. दिवसभर घराच्या बाहेर वाट्यावर सुद्धा जात नाही ती. हा. मला जर माहिती भेटली की बाबा अशी जी बकरी आहे आणि ती दूध देते. अच्छा. मग मी विचारणा केली, म्हणलं मग कसं काय आहे? म्हणजे ती 10 दिवसाची होती. म्हणजे दूध कशी देते म्हणून सांगितलं त्यांनी? मग म्हणजे ती आई होती 10 दिवसाची होती. हा ती हा. आई ही वारली. जणली नाही तरी ही दूध देते. म्हणजे आम्ही डॉक्टरला दाखव, आता म्हणजे डॉक्टरला पण दाखवलं आम्ही. किशोरला नेलं म्हणे, सिटीमध्ये संभाजीनगरला, औरंगाबादला नेलं म्हणे. पण डॉक्टरनं मग त्याचं दूध पाहिलं तर म्हणे दूध तो वापरासारखं आहे म्हणे. मग आता ते 1.5 वर्षापासून देते, पण 6 महिने त्यांनी असं दूध फेकलं ते. मग आता 1 वर्षापासून ते दूध पीत राहिले, ते खाऊ राहिले. म्हणजे आपण या दुधाचा वापर पिण्यासाठी पण करतात? चाय पाणी सब पीते खाते हम. या दुधाचं डॉक्टरकडे चेकिंग केल्यानंतर डॉक्टरने योग्य म्हणजे पिण्यास आणि खाण्यास योग्य असं सांगितलं. आपलं पूर्ण नाव सांगू शकता मला? आसिफा बी. आसिफा बी. राहणार वाळूजला राहता. खरोखर आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज या ठिकाणी एक चमत्कारिक घटना आहे. सदरील बकरी, तिचं नाव शब्बो
म्हणजे या मालकाने आणि मालकीने नाव बी त्याचं किती आवडीनं ठेवलेलं आहे शब्बू. म्हणजे ही शब्बू किती वर्षाची आता 7 वर्षाची शब्बू आहे. ह्या शब्बूला हे दोन परिवार ती एकदम प्रेमाने यायचं सांभाळ करतात आणि खरोखर एक चमत्कार होण्यासारखी ही गोष्ट आहे. यांचे काही शेजारी या ठिकाणी आहेत. काय सांगू शकता काका तुम्ही ह्या बकरीच्या बाबतीत? देवाची मेहरबानी झाली. अच्छा, हे तुम्हाला कधी कळालं? मला तर 2-3 दिवस झाले. म्हणजे तोपर्यंत माहिती नव्हतं आणि 2 वर्षापासून ही दूध देते इथं घरामध्ये. आपलं पूर्ण नाव काय? नंदू देवराव जाधव. काय सांगू शकाल आपण या बकरीच्या बाबत? सर, मी ग्रामपंचायत कर्मचारी पाणी पुरवठ्यामध्ये मी 2-4 वर्षापासून इकडे पाणी सोडायला येतो. अच्छा. तेव्हापासून बघतो नदी घराच्या बाहेर नाही आहे. हा. दूध पण देते, ती काही जणली नाही, काही नाही माझी स्वतः डोळ्याने बघतो सर. डोळ्याने बघितलं तुम्ही? एखाद्या वेळेस दूध वगैरे दिलं की यांनी? दिलं ना. दिलं ना? दुधाची टेस्ट वगैरे चांगली लागली ना? आपलं पूर्ण नाव काय? शिवाजी तुकाराम मसाल. टाइम्स ऑफ महाराष्ट्रासाठी वाळूज महानगर प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड यांचा